श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भरत कुल भाग्य करिके भावरसानंद परिणतः सारे जगत अखिल मोहन अखिले जय जय रंगादि देवता. जय जय रघुवीर समर्थ. पधम पगम रिग मग निर्गम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम. हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. राम कृष्ण हरि जय जय राम. Hare Krishna Hare Jai Jai Ram Ram Krishna Hare Jai Jai Ram.
गोवर्धन धर गोपाल गोपाल नरहर गोवर्धन धर गोपाल गोपाल नरहर गोपाल गोपाल नरहर गोवर्धन धर गोपाल 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 गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपाल गोपालन गोपाल गोपालन गोवर्धन धर गोपाल गोकुल संकट हारी हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 शरणागत दीना दीना शरणागत दीनानि शरणागत दीना 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 शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना
राम कृष्ण हरी जय जय राम शरणाय पतदिनाय चरणी रत करुणा दृष्टी हरि कृष्ण हरी जय जय राम शरण पतदिना चरणी रत करुणा दृष्टी हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हो श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो रे सीताराम हरी चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम राम 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 राजाराम राम 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 सीताराम राम राम राजाराम राम राम सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम शिवसंगी स्वरूपी मना स्वरूपी मना मना स्वरूपी स्वरूपी मना स्वरूपी मन लाविला सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविला सौख्य आम्हा काम क्रोधारिक जाती नीच धामा काम क्रोधारिक जाती नीच धामा काम क्रोधारिक जाती नीच
वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा राजा विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पुंडरीका वरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया प्रेम पर बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे तुकाचे अति साजिरे स्वल्प अति साजिरे स्वल्प अति साजिरे स्वल्प सोपे तुकाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम
साचे कैवल्य साचे कैवल्य साचे कैवल्य साचे बहु चांगले या राघवाचे बहु चांगले बहु चांगले नाम या राघवा बहु चांगले नाम बहु चांगले नाम बहु चांगले नाम गिरिधर कारुसदा हसला गिरिधर कारुसला 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 कारुसला हसला गिरिधर कारुसला हसला मधुकर मुरली मधुकर मुरली का असे मधुकर मधुकर मुरली म्हणून रोषला गिरिधर कारुसला हसला गिरिधर कारुसला हसला गिरिधर कारुसला 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमस्ते शरदे सरस्वती मतिप्रदे वसत्वं मजोभाग्रे सर्वविद्या प्रदाय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांनी एक श्लोक म्हणायचा. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकर पादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांनी शांतता राखायची. कोणीतरी सांगा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जसे आतमध्ये श्रोते बसले त्याचप्रमाणे बाहेरही श्रोते बसले त्याप्रमाणे सगळ्यांनी कीर्तन करायला साथ द्यायची. जय जय रघुवीर समर्थ. दत्तात्रयांना नमस्कार करू व आपल्या सर्व उपास्य देवता यांना नमस्कार करू. आपण जमलेले सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते आमचे दोनही उत्तम साथीदार ज्यांच्या मुखात वेद असतील अशी कोणी गुरुजी मंडळी असतील त्यांच्या चरणी नतमस्तक करू. लहान थोर ज्येष्ठ अशा सगळ्यांना नमस्कार करून ज्या नवविधा भक्ती मार्गामध्ये या श्रवण आणि कीर्तनाचं स्थान आहे आपण सगळ्यांनी मिळून या श्रवण आणि कीर्तन या दोनही सेवा प्रभू दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करायच्या. कारण ज्या नवविधा भक्ती मार्गामध्ये या दोन सेवेंचं वर्णन आहे उल्लेख आहे त्यातली द्वितीय असणारी कीर्तन भक्ती अशी अद्वितीय आहे. नव्हे तर अद्वितीय असणारी कीर्तन भक्ती
हिचं स्थानच नवविधा भक्ती मार्गामध्ये तृतीय आहे. आणि हीच कीर्तन सेवा, या कीर्तन सेवेसोबतच ज्याला जोडलेली सेवा ती म्हणजे श्रवण. अशा सगळ्यांना नमस्कार करतो. कालपासून आपण समर्थांच्या एका श्लोकावरती चिंतन करतोय आणि त्याला जोडूनच नारदांनी लिहिलेला नारद भक्ती सूत्र ग्रंथ याचंही चिंतन करतो आहोत. त्याचप्रमाणे मधून मधून रामायणातले काही गोड प्रसंग याचाही आस्वाद आपण घ्यायचा. आणि म्हणून एकूण असं नियोजन आहे, आजच्या भाषेत सांगायचं कालचा शब्द प्लॅनिंग आहे आपलं. ते नियोजन व्यवस्थितपणे छान होण्याकरता प्रत्येकाची साथ इथं आहे. कीर्तनाकरता, ऐकण्याकरता बसलेले इथले श्रोते, बाहेरचे श्रोते, प्रत्येकाकडून ही साथ अपेक्षित आहे. हे दोनही साथीदार रोजची कामगिरी करतात येतो, परंतु श्रोत्यांकडून जी साथ पाहिजे ती साथ अतिशय महत्वाची आहे. ती जर साथ नसेल तर आमच्या तिघांनाही इथे उभं राहून काही अर्थ नाही बरं. आणि म्हणून समर्थांच्या एका श्लोकावरती काल सुरुवात केली. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुटाचे, करी मूळ निमूळ घेता भवाचे, निवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांचा एकदा जोरदार आवाज येऊ दे. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या एका श्लोकावरती आपण चिंतन करतोय. त्यातली पहिली ओळ अशी आहे की बहु चांगले नाम या राघवाचे. प्रभू रामचंद्रांविषयीचं गोड वर्णन समर्थांनी केलं, परंतु आजच्या कीर्तनामधला जो विषय आहे तो विषय असा आहे की भगवंताची कुठलीही सेवा करीत असताना, मग ते नामस्मरण असो, चिंतन असो, पोथी वाचन असो, ग्रंथ वाचन असो, कुठलंही कार्य असो, ते कार्य करीत असताना कुठला विचार केला पाहिजे त्याचं उत्तर आज आपण आजच्या कीर्तनामधून त्याचं चिंतन करायचंय. आपण भगवंतासमोर इथे बसलेला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक श्रोता दिवसभरातले 24 तासांपैकी 5 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना, त्याच्या वेळेप्रमाणे किंवा वेळ ठरवली नसेल तर जेव्हा जमेल तेव्हा भगवंताच्या समोर नतमस्तक असतो. कारण तो नतमस्तक असतो म्हणूनच तो इथे बसलाय. जय जय रघुवीर. भगवंताचं तो चिंतन करतो, भगवंताचं नामस्मरण गातो, स्मरण करतो, म्हणजे प्रचिती त्या मनुष्याला आलेली आहे भगवंताची. म्हणूनच कीर्तन या सेवेकरता श्रोता बसलेला आहे. आणि म्हणून भगवंताचं गुणगान गाताना, त्याचं स्मरण करताना कोणी जप करत असेल रोजचा, कोणी रामरक्षा म्हणत असेल, कोणी गणपती स्तोत्र म्हणत असेल, कोणी दत्तमाला मंत्र म्हणत असेल. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असू शकते, फक्त मार्ग एकच आहे. मार्गाने एकाच जायचं आहे. प्रत्येकाची पद्धत असेल वेगळी असेल. काही मंडळी बैठकीला जातात, त्यातून परमार्थ घडवतात. वेगवेगळे उद्देश आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु परमात्मा हा एकच आहे, विसरून चालणार नाही. तुम्ही दत्ताची उपासना करा, रामाची करा, देवीची करा, कोणाचीही करा, परंतु सगळे मार्ग एकाच पाशी येणार आहेत, ते म्हणजे भगवान नारायण, भगवान महाविष्णू. आणि म्हणूनच सांगायचं कारण असं की भगवंताचं कुठलंही गुणगान गाताना, कुठल्याही देवाचं असेल, कुठल्याही पंथाचं, जातीचा हा विचार नाहीये, विषय नाहीये, परंतु भगवंताचं कुठलंही कार्य करीत असताना, कुठलंही कार्य याचा अर्थ 10 मिनिटं बसून, मग ते स्मरण असेल, पोथी वाचन असेल, यावर कुठला विचार करावा याचं उत्तर आज आपण घ्यायचं, त्याचं चिंतन आज आपल्या या कीर्तनामधून करायचं. कुठला विचार करावा? शंकराचार्यांचा श्लोक आहे, तो आधी सांगत नाही, परंतु त्याआधी प्रस्तावना सांगतो. कुठला विचार केला पाहिजे? कारण जो मी आहे, प्रत्येक जण स्वतःला मी असा समजतो. जोपर्यंत मनुष्य देहामध्ये, हा देह आहे, हा अवतार आहे, तोपर्यंत मी या देहाला मी समजण्याची चूक करतो. मी म्हणजे हा देह नव्हे, हे पहिलं उत्तर आहे. कुठला विचार करायचा? तर मी हा देह नव्हे, देह हा मला मिळालेला आहे. आतमधलं चैतन्य जे आहे, आत्मा जो आहे, तो आपण आहे. आपण जर व्यवस्थित विचार केला
तर भगवंताचं गुणगान गाताना स्मरण करताना डोळे बंद करूनच स्मरण करावं, किंवा जे काही पोथी वाचन असेल तर डोळे उघडे ठेवूनच अर्थात, नाही तर पण बुवाने बंद करून डोळे काय काय गडबडतोय त्याचा पत्ता नाही. जय जय स्मरण करीत असताना डोळे बंद करून, किंवा काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की डोळे बंद करून चालत नाहीत, परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डोळे बंद करूनच ध्यान करावं लागतं. त्याप्रमाणे घरामध्ये सोय, अशा सगळ्याच बाबतीमध्ये हे जर बोलायचं झालं तर विचार करावा, तर ज्या देवतेचं स्मरण करतोय त्या देवतेची मूर्ती, तिचं चित्र हे डोळ्यासमोर आपण आणायचं. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की भगवंताचं नामस्मरण करीत असताना किंवा भगवंताची सेवा करीत असताना जे नको यायला विचार, तेच विचार पहिले येतात. इतर वेळी कधी येत नाही तो काम करताना, परंतु जेव्हा 10 मिनिटं स्वस्त आपण बसतो तेव्हाच ते विचार येतात. परंतु गोंदवलेकर महाराज असं सांगतात की गोंदवलेकर महाराजांसमोर एक मनुष्य गेला, त्या मनुष्याने विचारावं की महाराज ध्यान धारणेला बसलं कीच विचार येतात हो. गोंदवलेकर महाराज म्हणाले बरोबर टप्प्यामध्ये आहेस. का तर कोकणामधल्या लोकांना माहिती आहे उदाहरण की बिळामध्ये कीड, मुंगी, घूस हे जे प्रकार आपल्याकडे आहेत ते काढण्याकरता गरम पाणी ओतलं जातं. गरम पाणी ओतल्यानंतर ते पटापट बाहेर येतात. गोंदवलेकर महाराज सांगतात बरोबर आहे, हे पाणी ओतणं म्हणजे आपण ध्यान धारणेला बसलेले आणि त्यानंतर मग विचार येतात. आणि असं जेव्हा ते सलग होईल तेव्हा त्या चित्तामधला आत्मा तो तुम्ही आहात याची जाणीव भगवंत करून देईल, संत करून देतील. म्हणून देहाला मी समजण्याची चूक करू नये. देह म्हणजे मी नव्हे. म्हणून शंकराचार्यांचा श्लोक आहे, ओहम कथमिदं जातम को वा कर्ता स विद्यते विचारो मेसि दृश्यः. जय जय रघुवीर समर्थ जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. पहिला विचार शंकराचार्यांनी सांगितला कोहम. कोहम म्हणजे मी कोण आहे याचा विचार. तर ह्याचं उत्तर आहे मी म्हणजे देह नव्हे. तुम्ही म्हणाल असं कसं बरोबर, देहालाच आपण मी म्हणतो. कोणीही कोणालाही नावाने हाक मारायची असेल, अमुक अमुक जण इकडे ये म्हटल्यावरती तो म्हणजे देह येतो. देह म्हणजेच मी आहे, असं कसं बरोबर. परंतु अनेकांना रोग असतात, विकार असतात. त्याप्रमाणे समजा ठेच लागली तरी सुद्धा मनुष्य असतो, पायाला ठेच लागली तरी सुद्धा मनुष्य असतो. मनुष्य असतो म्हणजे देह असतो, देहामधला आत्मा जिवंत असतो. अनेकांचं ऑपरेशन करून पाय काढले जातात तरी सुद्धा मनुष्य जन्म आहे, मनुष्य जिवंत आहेच. जर तो देह गेल्यानंतर आपण जर विचार करत असाल, जर मी म्हणजे देह आहे असं जर आपण समजत असाल, तर तो पाय काढल्यानंतर मनुष्य जगला नाही पाहिजे, तो गेला पाहिजे. परंतु ज्या अर्थी पाय काढल्यानंतर मनुष्याचा किंवा काही पोट तिरंगळी काढल्यानंतर सुद्धा मनुष्य आहे, म्हणजे देह म्हणजे मनुष्य नाही. त्यामधलं चैतन्य म्हणजे आत्मा म्हणजे मनुष्य आहे. म्हणून कोहम मी कोण आहे याचा विचार ध्यान करताना करायचा, असं शंकराचार्य सांगतात. मी कोण आहे, मला जन्माला कोणी घातलं, माझा जन्म कशा करता झाला, कुठल्या कार्याकरता हा जन्म झाला, असा अनेक विचार मी कोण आहे यामध्ये येतात. आणि तोच विचार ध्यान करताना करायचा. एक दृष्टांत सांगतो. पूर्वीचं पाकिस्तान मधलं पंजाब आणि भारतातलं आत्ताचं पंजाब याला पूर्वीचं महाभारतकालीन नाव आहे सिंधू सौवीर देश. महाभारतकालीन नावं गुगलवरती आहेत, आपण ते बघू शकता. पाकिस्तान मधलं पंजाब आणि भारतामधला सध्याचं पंजाब याला पूर्वीचं नाव आहे सिंधू सौवीर देश. आणि सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण. शेवटी राजा आहे, काय कमी आहे, सगळ्या विषय सुखाचा उपभोग घेऊन झालेला आहे. आणि सगळ्या सुखाचा उपभोग घेऊन झाल्यानंतर त्याला समजतं की ह्यामध्ये तृप्ती नाही, तृप्ती नाही. कितीही काही केलं तरी सुद्धा काहीतरी करण्यासारखं उरतं या जीवनामध्ये, त्यामुळे ह्यामध्ये तृप्ती नाही. आणि म्हणून त्या राजाला ठरवलं रहुगणने की आपण कलकत्त्याच्या भगवान कपिलांकडे जाऊ. भगवान कपिल म्हणजे सांख्यशास्त्र सांगण्याकरता त्यांचा अवतार आहे, त्यांचा जन्म आहे. सिंधू सौवीर देश म्हणजे मुलतान जे आत्ताचा आहे, त्या मुलतान मधला
नरसिंहांचा जन्म आहे, अवतार आहे, मुलतान. त्याला सिंधू सौवीर देश आहे ना, महाभारत आहे. तर सांगायचं कारण असं, तर सगळ्या विषय सुखाचा उपभोग घेतल्यानंतर आता वाटतं की ह्यामध्ये तृप्ती नाही. तृप्ती कशामध्ये आहे हे शोधण्याकरता म्हणून भगवान कपिलांकडे, त्या सत्पुरुषांकडे जाण्याचं ठरवलं. पालखीमध्ये रघुगण बसला, 4 जण घेऊन पालखीतून निघाले. संतांची कास धरा असं त्यांना सुचवलं. प्रभू दत्तात्रयांचं मंदिर आहे, त्यांच्या समोर त्यांच्याच आवडत्या व्यक्तीने म्हणजे टेंबेस्वामी महाराजांनी जो अभंग लिहिला, तो अभंग सांगतो कसा आहे. आई समोर लेकराचं कौतुक केलं की आईला बरं वाटतं. बरं, आई समोर आईच जर कौतुक केलं तर हा हे ठीक आहे, नॉर्मल आहे तिच्याकरता, बस. पण लेकराचं कौतुक ऐकल्यानंतर तिला बरं वाटतं. तसं प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात गेल्यानंतर, रामाच्या मंदिरात गेल्यानंतर हनुमंताचं चिंतन करावं. हनुमंताचं म्हणजे मारुती स्तोत्र म्हणावं. याचा अर्थ रामरक्षा म्हणत असतील तरी बंद करू नका. बरं, त्याचं म्हणाले बुवांनी सांगितलं रामरक्षा म्हणू नका, असं काही नाहीये. मुद्दा आहे रामरक्षा सुद्धा म्हणा, परंतु रामरक्षा ऐकल्यानंतर चैतम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, ठीक आहे म्हणे, राम म्हणेल ठीक आहे. परंतु मारुती स्तोत्र सुरू केल्यानंतर माझ्या आवडत्या व्यक्तीचं लगेच कान टवकारतात. बरं, लगेच ते त्याला प्रिय आहे. आणि हनुमंतांच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर रामरक्षा म्हणा, कारण हनुमंताला आवडतो राम, त्याला ते जास्त प्रिय आहे जीवनामध्ये. म्हणून प्रभू दत्तात्रयांच्या या मंदिरामध्ये टेंबेस्वामींनी जो अभंग लिहिला, अभंग काय, नाही सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्यांच्या गोष्टी. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. टेंबेस्वामींचा अभंग. म्हणून संतांची कास धरा असं ऐकल्यानंतर रघुगणाने विचार केला, कुठून सुरू केलं हे माहित पाहिजे. रघुगणाला वाटलं की आता जावं, म्हणून भगवान कपिलांकडे जायला निघाला. पालखीमध्ये बसला, 4 जणांनी ती पालखी उचलली आणि वाटेमध्ये एकाची तब्येत बिघडली. त्या चौघांपैकी 4 जण असतात ना, काही ठिकाणी 4 लागतात. बरं, जय जय, इथं 3 असून उपयोग नाही. एकाची तब्येत बिघडली, आता काय करावं. राजाला काही कळेना, परंतु थोडी त्या परिसरामध्ये नजर फिरवली आणि दूरवर थोड्या भिकाऱ्या अशा अवस्थेमध्ये जे हणा वाटतंय असे भगवान जडभरत बसले होते. जडभरत, की जीवनामध्ये कधीही बोलला नाही. बरं, हा माणूस ही अशी व्यक्ती आहे की कधीही बोलली नाही. जन्म झाला आणि लगेच बाहेर पडले. अशी भगवान जडभरत तिथे बसले होते. त्या तिघांनी विचार केला की याला विचारूया आणि थोडी असभ्यतेची वागणूक सांगून असं जरा वाटून, कोण आहेस तू, तू कोण आहेस. इथं आमचा राजा, आम्ही कलकत्त्याला चाललो आहोत. या पालखीतून एकाची तब्येत बिघडली, जरा हात लाव.
भगवान जडभरत उठले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं, पालखी धरली. ह्या तिघांनी विचार केला की हे जर आपण कर्म केलं तर राजा संतुष्ट होईल, परंतु जडभरत कशा करता आला तर माझा भगवंत संतुष्ट होईल. भगवंत कुठल्या मार्गाने आपली परीक्षा घेईल काही सांगता येत नाही, म्हणून जडभरतांनी पालखी घेतली आणि चालायला लागली. परंतु सत्पुरुषी अशी गोष्ट आहे की जसं विस्तवाखालचा राखेखालचा निखारा जसा ओळखता येत नाही, तशा सामान्यात दडलेला सत्पुरुष कधी ओळखता येत नाही बरं. आणि तसं जडभरतानं पालखी घेतली, त्या तिघांनी अशी चौघांनी पालखी घेऊन निघाले. परंतु त्या तिघांचं आणि ह्याचं काही जमेना, जडभरतांचं आणि या तिघांचं काही जमेना. कारण ते असे चालत होते जडभरत, पायामध्ये मुंगी किडा मुंगी मरू नये याकरता एकदा पाय असा एकदा पाय तसा. यांना ते जड व्हायला लागलं. अनेक जण ओरडले, अरे हे काय करतोयस, व्यवस्थित चाल. राजाही भडकला, अरे काय करतोस, कोण नवीन आलंय आपल्यामध्ये, कोण नवीन आलंय, व्यवस्थित चाल. परंतु जडभरत साधू चले नंगे पाव चिटिया बचाई के बरं असे जातात संत साधू सत्पुरुष सद्गुरू. परंतु इतका आरडाओरडा झाल्यानंतर पालखी अखेर थांबलीच. आणि रघुगण पालखीतून उतरला आणि म्हणाला, तू कोण आहेस, अशी तलवार काढली. कोण आहेस तू. जडभरत असे बघत होते. संत कुठलेही संत घ्या, सत्पुरुष घ्या, समर्थ आपले एकनाथ, सगळे संत ते असे बघायचे. शंकराचार्य सांगतात 10 फुटाच्या वरच बघू नये, कारण इतक्या ह्या अशा माया असलेल्या ह्या जगामध्ये काहीही बघण्यासारखं नाही. की कोण आहे, तुझी मावशी आहे बस खरी नाही, काही बघण्यासारखं नाही. 10 फुटाच्या वरती बघायचे नाही बरं संत असे होते. आणि तू कोण आहेस असं म्हटल्यावरती तू कोण आहेस, तू कोण आहेस असे 4-5 वेळा विचारलं. अरे तू बहिरा आहेस का, तू कोण आहेस, अरे त्या परमेश्वराचं नाव घेऊन तरी सांग तू कोण आहेस. भगवंताविषयीचं बोलणं ऐकल्यावरती जडभरतांनी आपली मान अशी वर केली. आणि शुकदेव सांगतात, भागवतातला हा प्रसंग आहे, भागवतात 5वा स्कंध, यामध्ये ही कथा येऊन गेली. शुक सांगतात की जडभरत तेव्हा पहिल्यांदी बोलले आयुष्यात, पहिल्यांदी तू कोण आहेस असं विचारल्यावरती जडभरतांनी मान वर केली, कारण भगवंताचं नाव त्यामध्ये घेतलं होतं. परमेश्वराचं नाव घेऊन सांग की तू कोण आहेस. जडभरतांनी सांगावं की जगामधला राजा, जगामधला मला तू अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला की तू कोण आहेस, परंतु मला सांग की तू कोण आहेस. संत कसे असतात बरं, आधी त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, तू कोण आहेस. रघुगणाने उत्तर दिलं की मी सिंधू सौवीर देशाचा राजा रघुगण आहे. जडभरत सांगतात की त्यातला तू कोण आहेस, त्यातला तू कोण आहेस असं ऐकल्यावरती जडभरत रघुगणाने आपली तलवार परत ठेवली, पायाशी आला. आपण कोणी सत्पुरुष दिसता, मी यमाच्या दंडाला घाबरत नाही, इंद्राच्या वज्राला घाबरत नाही, कृष्णाच्या चक्राला घाबरत नाही, परंतु मी घाबरतो साधू संतांच्या शापाला. मला शाप देऊ नका. रघुगण सांगतो मला शाप देऊ नका. शाप देऊ नका. त्यावर जडभरत सांगतात की मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देताना तू वेगळीच बडबड करतोस. मी तरी म्हणे मी सिंधू सौवीर देशाचा राजा रघुगण हे समजतो. जडभरतांनी प्रश्न विचारला की हे तुला पद जे सिंधू सौवीर देशाचा राजा रघुगण हे जे उत्तर दिलंस, हे पद असल्याशिवाय तू बोलतोयस, पद नसतील तर बोलत नाहीस. पद आहे म्हणून तू बोलतेस, मग हे पद तुला ठराविक काळाकरता मर्यादित वेळेकरता मिळालंय बरोबर. हो म्हणे. ह्याच्या आधी कोण होतं, ह्याच्या आधी कोण होतं, ह्याच्या आधी तू कोण होतास. नाही, साधा मंत्री होतो म्हणे. आता म्हणजे ठराविक काळाकरताच तुला हे पद मिळालेलं आहे, ते 2050 पर्यंत मिळालेलं आहे. जय जय. ठराविक काळाकरता मिळालेलं हे पद आहे. आहेत ना काही काहींना दिल्लीला पाठवायचंय बरं, अजून एकांचे भावी अडले, दुसरे कुठले भावी. जय जय रघुवीर. असं थोडा कीर्तनातून विनोद हवा म्हणून बोलतो बरं. मी कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथं आलेलो नाही. जय जय. आपण प्रवक्ते व्हायचं ते भगवंताची स्तुती करण्याकरता बरं.
जे धर्माने चालतील त्यांच्याच बाजूने आपण सगळ्यांनी राहायचं. आता ठरव आपण कोणाच्या बाजूने राहायचं. बरं, जय जय रघुवीर समर्थ. असो, सांगायचं कारण की हे जे राज्यपद तुला मिळालं हे ठराविक कार्याकरता ठराविक वेळेकरता तुला मिळालेलं आहे. बरोबर आहे. मग ह्याच्यानंतर तुझं राज्यपद गेल्यानंतर तू कोणाला देणार स्थान? नाही, त्याप्रमाणे पुढची जी पिढी असेल तो त्या राज्यावर बसणार आहे. म्हणजे हे तुला ठराविक वेळेसाठीच मिळालेलं आहे. मग रघुगण म्हणतो, मग निदान मी रघुगण इतकं तरी आहे? नाही म्हणे. हे नाव तुझं कोणी ठेवलं? माझ्या आई वडिलांनी ठेवलं. आई वडील हे निमित्त आहे, परंतु समोरच्याला हाक मारण्याकरता सोपी जावी म्हणून आपल्याकडे नाम ही व्यवस्था आहे. आता तुझं जर नाव बहुगुणी असतं तर तू बहुगुणी या नावाने हाक दिली असतीस. एकही गुण नाही सोड तुझ्यात. कुठल्या अहंकाराला चालला होतास तू कपिलांकडे? आता उरलं काय तर मी. आता मी हे सर्वनाम प्रत्येक जण वापरतो. प्रत्येक जण मी स्वतःला मी आपण म्हणतो, तो मी काढायचा. तू कोण आहेस असा प्रश्न विचारतोस ना. भागवतामध्ये सांगतात, राजा जनक देवी भागवतामध्ये असा प्रसंग आलाय की राजे जनकांच्या भेटीला शुकदेव आले आणि शुकदेवांना राजा जनकांनी 2 दिवस बाहेरच उभे ठेवले. बरं, वाट बघत, आणि तेही उभे राहिले. बरं, जय जय. आपल्याला या जीवनामध्ये मनुष्य इतका बेफिकीर आहे की कोणाची कशाची कशालाही गरज नाही राहिलेली. असा थोडा कठीण काळ आलेला आहे. परंतु शुकदेव बाहेर होते. राजा जनकांनी सेवेकऱ्याला विचारलं की बाहेर कोण आले, त्यांना आत पाठवा. शुकदेव सांगतात मी शुक. त्यावर राजा जनक सांगतात की मी बाहेरच राहू द्या, शुकांना आत येऊ द्या. बरं, सांगायचं कारण की जडभरतांनी त्याला आठवण करून दिली आणि मग कपिलांकडे तो गेला. रघुगण, सांगायचं उत्तर आहे की जीवनामध्ये ध्यान करीत असताना भगवंताचं बहु चांगले नाम या राघवाचे, त्या रामाचं गुणगान गाताना किंवा कुठल्याही देवतेचं गुणगान गाताना मी कोण आहे याचा विचार करून ते ध्यान करावं. आणि तरच आपल्या चैतन्याला ती जागृती म्हणता येईल की आपण आहात या पृथ्वी तलावरती देहानता आहोत, परंतु चैतन्याने आहोत याची जाणीव मी कोण आहे याचा विचार केल्यानंतर होईल. आणि म्हणून कालच आपण विचार केलेला नारद भक्ती सूत्र 1, आज आपण नारद भक्ती सूत्र 2 याचा विचार करणार आहोत. सूत्र कुठलं दुसरं? जे सूत्र दुसरं जे आता मी सांगणार आहे ते सूत्र ज्याला समजलं त्याला सगळी 84 सूत्र समजली, उरलेली 82 सगळी सूत्र समजली. पण दुसरं सूत्र समजत नाही म्हणून उरलेली 82 वाचायची असतात. बरं, जय जय रघुवीर. दुसरं सूत्र कुठलं? सातू सातू अस्मिन परम प्रेम रूपा किंवा सात्वस्मिन परम प्रेम रूपा. जय जय रघुवीर समर्थ. नारदांनी अतिशय थोडक्यात मोजक्यात 2 ते 3 शब्दांमध्ये प्रत्येक सूत्र मांडलेली आहे. साधारणतः 40 ते 50 सूत्रानंतर साधारणतः 7-8 असे शब्द त्या सूत्रामध्ये येतात. परंतु पहिली अनेक 25 ते 30 सूत्र अशी थोडक्यात सांगितली, थोडक्या शब्दामध्ये. सात्वस्मिन परम प्रेम रूपा. सा म्हणजे काय तर ती. संस्कृत मध्ये सा याचा अर्थ ती. ती कोण तर भक्ती. सात्वस्मिन परम प्रेम रूपा पहिला शब्द आहे सा. सा याचा अर्थ ती. ती कोण तर भक्ती. पुढे काय आहे? अस्मिन परम प्रेम रूपा. अस्मिन म्हणजे जवळचा, हा किंवा हे. परोक्ष अथवा नित्य अपरोक्ष. कोण? सात्वस्मिन परम प्रेम रूपा. असं परम प्रेम ज्याच्यावर आहे असा भगवंत तिचं स्वरूप होय असं मराठीत असतं. परंतु भक्तीमध्ये कायम क्रिया ही अवलंबून नसते. क्रिया ही भगवंताला प्रिय नाही. आपण म्हणाल की प्रत्येक गोष्टीत तर क्रिया आहे, मग ती भगवंताला प्रिय कशी नाही? त्यावरही उत्तर आहे, क्रिया ही भगवंताला प्रिय नाही. परंतु क्रिया ही अशी गोष्ट आहे की घरी जरी कोणी पाहुणा आला असला आणि मनातून जरी प्रेम नसलं तरी सुद्धा त्याचं करावं लागतं. बरं, जय जय. ती क्रिया आहे. परंतु भगवंताच्या बाबतीमध्ये अध्यात्मामध्ये क्रिया नुसती क्रिया महत्वाची नाही. तर त्यामध्ये 2 भाग आहेत. फक्त
गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, माझ्या काही आपण मिळ सौरसू नाही, मी उपचारी कवणाही नाकळे का. मी फक्त क्रियेकरता नाही, क्रियेवरती मी संतुष्ट होत नाही. तर त्यामध्ये दोन भाग आहेत, अंतरंग आणि बहिरंग. हे सूत्रामध्ये सांगितले नारदांनी. बाह्यांगाला मनुष्य जास्त प्राधान्य देतो. काल आपण याला थोडक्यात हात लावला होता की बाह्यांगाला, बहिरंगाला मनुष्य हात लावतो. बहिरंग जास्त किती सुंदर आहे हे दाखवतो, परंतु ज्यांचा जर अंतरंगच तुष्ट नाही, संतुष्ट नाही, तर बहिरंगाला काही अर्थ नाहीये. बहिरंग आणि अंतरंग असा मुद्दा आहे की अंतरंगामध्ये जे प्रेम आहे, नुसतं प्रेम नाही तर परम प्रेम रूपा, हे सूत्रामध्ये सांगितलं. गणितामध्ये जसं शून्याला महत्व आहे, पण केव्हा त्याच्या पाठीमागे कुठला जो अंक लागतो तेव्हा, तसं भक्तीमध्ये प्रेम हे मागच्या अंकासारखं आहे बरं. आणि भक्ती ही शून्य आहे, परंतु भक्ती शून्य म्हणजे तशी शून्य नव्हे बरं. हा, भक्ती ही शून्य आणि त्या भक्तीच्या पाठीमागे प्रेम म्हणजे तो अंक लावला की तो सात्वस्मिन परम प्रेम रूपा. आणि ती भक्ती करायची. अस्मिन म्हणजे, अस्मिन फक्त एक शब्द सांगतो, अस्मिन म्हणजे जवळचा, परोक्ष, नित्य अपरोक्ष असं नारदांनी सांगितलं. म्हणजे हा, हे, आणि तस्मिन म्हणजे तो, ते. घरामध्ये म्हणतात ना, अजून हे आले नाही म्हणजे हे जवळचे, तसं गृहीत धरलं बरं. ते आले नाही म्हणजे ते लांबचे आहे, ते गृहीत आहे. म्हणून अशा भक्तीचं स्वरूप म्हणजे दुसरं सूत्र, नारद भक्ती सूत्राने 84 सूत्र सांगितले. रोज एक एक सूत्राचा विचार आपण करायचा, मी कालच सांगितलं. म्हणून सात्वस्मिन परमप्रेम रूपा, अशी परमप्रेमानं केलेली भक्ती. बहु चांगले नाव या राघवाचे. म्हणजे भक्तीचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणी पोथी वाचन, नामस्मरण कुठलंही असू शकतो, परंतु ती गोष्ट परम प्रेमानं करणं आणि ती करताना ओहम हा विचार करायचा. म्हणजे मी कोण आहे याचा विचार करीत असताना भगवंताची ती मूर्ती डोळ्यासमोर आणायची. आणि तरच बहु चांगले नाम या राघवाचे समर्थांनी सांगितलेल्या गोष्टीचा काही आपल्याला जीवनामध्ये काही अर्थ घडवता येईल. एक दृष्टांत देतो आणि पूर्वरंगाकरता थांबतो. कारण गुरुनी सांगितलं, कीर्तन पहिलं आणि शेवटचं शिकवलं काय की ह्या घड्याळापेक्षा श्रोत्यांच्या चेहऱ्यावरच घड्याळ ओळखायचं आणि कीर्तन करायचं, तरच कीर्तनकार होशील. जय जय. म्हणजे आपण कंटाळले यात असं म्हणायचं नाही बरं. म्हणजे असं म्हणून अजून जर आता 1 तास काढला तरी चालेल. जय जय रघुवीर. सांगायचा मुद्दा एक प्रसंग सांगतो की प्रभू रामचंद्रांच्या खांद्यावरती ते कोदंड नावाचं धनुष्य आहे. ते धनुष्य रामांनी सोबत आणलेले नव्हे, ते अगस्तीने निर्माण केले. मालिकेमध्ये, सिरियलमध्ये दाखवताना कलाकाराला ते सगळ्या गोष्टी करून अभिनय करणं हे शक्य नाहीये. पण असा प्रसंग आहे, असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. मूळ वाल्मिकी रामायण बरं. त्यानंतर अनेकांनी काही ग्रंथ काढले, त्याला अर्थ नाही. म्हणजे अर्थ नाही म्हणजे त्यामध्ये काही लिहिलं हे आपण वाचायला जाते, परंतु मूळ जे वाल्मिकी रामायण, जे वाल्मिकींनी लिहिलं रामायण व्हायच्या आधी बरं, आणि मग हे सगळं घडलंय. त्या वाल्मिकी रामायणाने वर्णन केलंय की प्रभू रामचंद्रांनी जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा मोठ्याचा मोठा पेटारा घेऊन निघाले. त्या पेटाऱ्यामध्ये काय आहे? 2 चिलखत आहेत, 2 तलवारी आहेत, 2 धनुष्य आहेत, स्पेअर बरं. आजच्या भाषेत सांगायचं तर तलवारी. जेव्हा राम सांगतात लक्ष्मणाला शूर्पणखेचं नाक का, तेव्हा आली कुठून तलवार? आकाशातून पडली का? ती आणलेली आहे सोबत, परंतु ते दाखवताना कलाकारांना हे सगळं घेऊन चालणं आणि अभिनय करणं शक्य नसतं, म्हणून हे दाखवलं जात नाही. परंतु रामानंद सागरांनी जे रामायण लिहिलं, त्या रामायणाला काही अतिशय अशी प्रसिद्ध ती मालिका आपण सगळ्यांनी पाहिली. सांगायचा मुद्दा की ते कोदंड नावाचं जे धनुष्य, ते धनुष्य अगस्तीने निर्माण केलं. अगस्ती सांगतात रामा, हे धनुष्य तयार करताना अनेक वेगवेगळे प्रसंग आले. हे धनुष्य कसं तयार झालं? मी रावणाच्या लंकेमध्ये मनोमार्गे शिरलो. मी मनानं कुठूनही कुठेही जाऊ शकतो, ही शक्ती माझ्यामध्ये आहे, अगस्ती सांगतात. आणि त्या शक्तीच्या बळावरती मी मनोमार्गे
त्या लंकेमध्ये शिरलो, रावणाच्या लंकेमध्ये शिरलो. रावणाकडची अनेक शस्त्र बघितली. ती शस्त्र बघितल्यानंतर तशीच शस्त्र मी माझ्याकडे बनवून घेतली. आता रावणाचं शस्त्र आपल्या शस्त्राचं आपलं शस्त्र तुटतंय की नाही हे तपासायचं कसं? म्हणून रावणानं बनवली तशी शस्त्र, रावणाकडे जी शस्त्र होती तशी शस्त्र मी बनवली आणि मग मी माझ्याकडचं शस्त्र बनवलं. आणि यानंतर बघितलं, अरे रे तुटतंय की रे, अजून काहीतरी त्याला रासायनिक लेप लावला पाहिजे. ते रासायनिक लेप लावण्याकरता, रसायनाचं काम करण्याकरता 2 मुली होत्या बरं रामायणामध्ये वर्णन, जया आणि सुप्रभा. त्यांचा सत्कार केला बरं. जेव्हा राजपथावर राम 14 वर्षानंतर बसले तेव्हा प्रत्येकाचा सत्कार केला. हे आपण ललिताच्या कीर्तनात बघायचंच आहे. जया आणि सुप्रभा या 2 मुली रसायनाकरता, रसायन शास्त्र सांगण्याकरता अगस्तीने निर्माण केले. आणि ते शस्त्र, ते कोदंड नावाचं धनुष्य अगस्तीने निर्माण केलं. अगस्ती सांगतात, हा हे मी चालवू शकत नाही, परंतु हे धनुष्य मी चांगल्या आपल्या भारतीय युवकाच्या हातात देण्याचा प्रयत्न मी केला. आणि ते धनुष्य, ते कोदंड नावाचं धनुष्य प्राप्त झाल्यानंतर राम कसे दिसतात समर्थ वर्णन करतात. दीनानाथ हा राम कोदंडधारी, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षिक दाराम दासाभिमानी. जय जय. दीनानाथ हा राम कोदंडधारी, असा माझा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. काळ शेवटी घाबरला. जेव्हा अवतार संपला प्रभू रामचंद्रांचा तेव्हा काळ नेला, घाबरला. आणि हे सांगताना आमचे समर्थ सांगतात, मी हे काही अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, सांगतात जना वाक्य नेमस्त हे सत्यमान. हे नेमस्त पण आहे, हे अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही. आपल्याकडे अतिशयोक्ती म्हणजे एकतर तिकडचं बोलायचं नाही तर तिकडचं बोलायचं. आमचा राजू गातो, कसा गातो? तुम्ही आमच्या राजूचं गाणं ऐकलं कसा गातो? तर एकतर इकडचं उत्तर द्यायचं. तुमचा राजू गातो म्हणजे काहीतरी गाणं सम्राज्ञी कोकिळा वगैरे असं काहीतरी थापा मारायच्या. आणि दुसरं म्हणजे तिकडचं बोलायचं ना, तिकडचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आमची म्हैस चांगली ओरडते म्हणे. जय. समर्थ सांगतात अतिशयोक्ती म्हणून बोलत नाही. जना वाक्य नेमस्त हे सत्यमान, उपेक्षिक दाराम दासाभिमानी. असा कोदंडधारी राम बघितल्यानंतर या धनुष्यानं, कोदंड नावाच्या धनुष्यानं खर आणि दूषण या दोन्ही राक्षसांचा वध केला. त्याचं वर्णन आमच्या तुलसीदासांनी केलं, हिंदी संतांनी केलं. ते वर्णन ऐकायचं आणि पूर्वरंग करता थांबायचं. चंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारु. श्री राम चंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारु. नव कंच लोचन कंच मुख कर कंच पद कंचालु. चंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारु. तसं गायलं नाही म्हणजे सारखं गायलं तर कॉपीराईटचा त्रास होतो. परंतु ते धनुष्य म्हणून कसे कडवायचे म्हणायचं. श्रीरंगुट श्रीरंगुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषण आचार
शरचाप संग्राम चित कर दूषण श्रीराम. हे तुलसीदासांचं वचन आहे. तुलसीदास काय सांगतात? इति वदति तुलसीदास वदति दास इति वदति तुलसीदास वसानिथ पमगरे सा इति वदति तुलसीदास वसानिथ पमगरे सा वसानिथ पमगरे सा वसानिथ पमगरे सा वसानिथ पमगरे सा ससानिथ पमगरे सा ससानिथ पमगरे सा ससानिथ पमगरे वदति तुलसीदास इति वदति तुलसीदास. वदति तुलसीदास शंकर शेष मुनिवर रंजन मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलक श्रीराम चंद्र कृपालु हरण भव भयदारु श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय जय. रघुवीर समर्थ. समर्थाला सांगायचं आहे की जीवनामध्ये या रामाचं नाम घेताना जो विचार आज करायचा होता त्याचे चिंतन आपण आज केलं की मी कोण आहे, कोहम, त्याचा विचार आपण ध्यान करताना करायचा. आणि त्याचबरोबर नारद भक्ती सूत्रातलं दुसरं सूत्र आज आपण बघितलं. त्याचा जीवनाचा कायापालट कसा झाला हे आपण आख्यानामध्ये बघायचंच आहे. म्हणून मूळ भंगामध्ये आमचे समर्थ सांगतात. गमपनी सानी पम गमनी पमग गमपनी सानी पम गमनी पमग हा बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे. बहु चांगले नाम या राघवाचे बहु
बघू सांगले नाम जाणे अतिसाठी रे सर्व सोपे पुकारे अतिसाठी रे सर्व सोपे पुकारे बघू सांगले नाम जाणे बघू सांगले नाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव
सगळ्यांनी कीर्तन परंपरेप्रमाणे थोडा वेळ नामस्मरण करायचं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम,
अहिल्योद्धराचा कृतार्थ सोहळा आटपून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि विश्वामित्र हे मिथिला नगरीकडे रवाना झाले. आणि राजा जनकांनी विश्वामित्रांचा सत्कार केला की इतक्या या भव्य मंडपामध्ये सगळे देशोदेशींचे राजे आलेले आणि त्यामध्ये पुढे आध्यात्मिक कोणी मूर्ती आली ते म्हणजे विश्वामित्रांना पाहून आनंद झाला. कारण जनकांनी खास अगदी पत्र लिहिलं होतं. काल आपण पत्र बघितलं कालच्या कीर्तनामध्ये. अतिशय प्रेम भावाने जनकांनी पत्र लिहिलेलं आणि त्या पत्राचा मान राखून विश्वामित्र निघाले आणि ह्या मिथिला नगरीमध्ये येऊन पोहोचले. सोबत हे दोन राजकुमार कोण आहेत जनकांना माहित नव्हतं. जनकांनी विचारावं की महर्षी विश्वामित्र, हे दोन बालक, हे दोन तरुण आपल्यासोबत आले आहेत, हे कोण आहेत? तर विश्वामित्रांनी सांगावं, अयोध्या नरेश दशरथ यांचा पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण हे नाव ऐकलं, त्यांचा पराक्रम ऐकून होते जनक. जनकांनाही अतिशय आनंद झाला. जनकांनी रामाला बघितल्यावरती जनकांच्या मनामध्ये प्रश्न आला की जो मी पण केला आहे, जी घोषणा केलेली आहे सीते संदर्भात, जानकी संदर्भामध्ये, ती करायला नको होती. आता घोषणा करून बसलो आहे की जे शिवधनुष्य जो कोणी उचलेल आणि त्यावर पुन्हा चढ देईल त्याच्या गळ्यामध्ये सीता वरमाला घालेल, जानकी वरमाला घालेल. हा जो पण आहे तो पण करायला नको होता. ते केव्हा वाटलं? रामाकडे बघून वाटलं. पण आता हा घोषित केलेला जो पण आहे, घोषित हा पणा, तो जो पण आहे तो पण आता मला तसाच, लोकांचं कितीही म्हणणं असलं, काही असलं, माझ्या मनामध्ये कितीही विचार आले तरी सुद्धा ती घोषणा आता मी बदलू शकत नाही. परंतु जे काही भगवंताच्या मनामध्ये आहे ते होईल. विश्वामित्रांना स्वतंत्र एका दालनामध्ये विश्वामित्रांची सोय केली. विश्वामित्रांची सेवा करण्याकरता प्रभू राम, लक्ष्मण, राम सांगतात लक्ष्मणाला, लक्ष्मण, प्रभू रामचंद्रांची असं वैशिष्ट्य आहे की कधी राज्यपद मिळालं, राजे झाले तरी सुद्धा कायम हे जनतेच्या ऋणातच राहिले, सेवकच राहिले. शेवटच्या अवतारापर्यंत काळ जरी सांगायला आला ना, मगाशी आपण त्या श्लोकामध्ये बघितलं, पुढे देखता काळ पोटी ठरारी काळ घाबरायला लागला. रामांनी संरक्षण दिलं की घाबरू नकोस, तुझं एक काम आहे. रामाला जे चुकलं नाही, ते भगवंताला चुकलं नाही, ते मनुष्याला कसं चुकेल? राम सांगतात लक्ष्मणाला, किती शिस्त आहे बघा गुरु परंपरेमध्ये. राम सांगतो लक्ष्मणाला, काय सांगतो की आपल्या विश्वामित्रांची पाद्यपूजेची वेळ झालीये, त्याकरता त्या तयारी करता आपण जवळच असलेल्या बागेमध्ये जाऊन त्या फुलांची तजवीज करणं, जे त्या पूजेला लागतं त्या सगळ्या गोष्टीची तजवीज करणं हे आपलं काम आहे. विश्वामित्र सांगतात ना की आपले हे दोन शिष्य आहेत, त्याबरोबर आपलीही जबाबदारी आहे शिष्य म्हणून घेण्याची. शिष्य कसा वागला पाहिजे याची जबाबदारी माझीही आहे, आपली आहे. आणि म्हणून जवळच असलेल्या त्या मिथिला नगरीमध्ये, त्या बागेमध्ये राम, लक्ष्मण हे दोघेही आले. हे दोघे जसे आले होते तसं आंबेची पूजा करण्याकरता म्हणून निघालेली जानकी ती सुद्धा त्या बागेमध्येच होती. बागेमध्येच होती. राम आणि जानकीनं म्हणजे सीतेनं एकमेकांना बघितलं, फुलं काढतायत दोघंही. याचीच सगळी कॉपी हल्लीच्या सगळ्या अनेक सिरियल मध्ये अनेक ह्याच केलं जातं बरं का. हे काही नवीन नाही दाखवत, हे सगळं घडलंय बरं. परंतु पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सात्विकपणा होता बरं. कुठलीही गोष्ट असो, ते लाजणं असो सीतेचं, प्रत्येक गोष्टीमध्ये सात्विकपणा होता. लाजणं म्हणजे पूर्वी बायका नाव घ्यायच्या, ते लाजायच्या बरं 10 वेळा पहिले लाजायच्या, मग नाव घ्यायच्या, मग नाव ठेवायच्या आणि मग सांगतात नाव काढू नका त्यांचं म्हणे. जय रघुवीर समर्थ. सांगायचा मुद्दा
की एकमेकांना दुष्टादुष्ट झाली आणि आपल्या सखींना, सख्यांना, आपल्या मैत्रिणींना ही सीता सांगते, जानकी सांगते. काय सांगते? रे ग म प ग म रे ग सा नी सा ध नी रे, रे ग म प ग म ग सा ध नी रे, रे म प नी ग प म म, रे म प म, रे म प नी द प द म, रे ग रे ग रे नी नी सा सा नी प प, रे ग म नी द प प ध म ग म रे ग रे सा नी सा. सीता काय सांगते ते स्वर नाही सांगत, बरं ते स्वर आम्ही सांगतो. रघुनंदन पाहिले कालवी, रघुनंदन पाहिले, रघुनंदन पाहिले कालवी, रघुनंदन पाहिले, पाहिले पाहिले पाहिले, पाहिले, रे ग म प ग म रे ग रे सा नी सा, रे ग रे सा नी सा, रे ग रे सा नी सा, रे ग सा प प ग म रे ग रे सा नी सा, ग म ध नी सा नी ध म ग म रे ग रे सा नी सा, रे ग रे सा नी सा, रे ग रे सा नी सा, रघुनंदन पाहिले कालवी, पाहिले प्रभु रामचंद्र भगवान की, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सगळ्यांना सांगतीये, काल जे राजकुमार विश्वामित्रांसोबत आले ते राम आणि लक्ष्मण, त्यामध्ये राम काल मी रघुनंदन पाहिले. कधी माडगुळकरांचं पद आहे बरं, त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. पूर्ण म्हटलं नाही म्हणजे वेळ अभावी बरं. जय जय रघुवीर. सांगायचा मुद्दा असा, बघितलं दुसरा दिवस उजाडला स्वयंवराचा, आणि त्या दिवशी अनेक देशोदेशींचे आलेले राजे, त्या राजांनी जोर बैठका सकाळी सकाळी मारायला सुरुवात केली. तब्येत हे सगळं जपण्याकरता अनेक अनेक राजे, वेगवेगळे त्यांचे सोपस्कार. राम बघतायत, लक्ष्मण बघतायत, विश्वामित्र सोबत आहे. आणि हे सगळे झाल्यानंतर जेव्हा आता त्या दरबारामध्ये राजे जनक, त्यांचा पुरोहित शतानंद यांनी घोषणा केली की ज्या गोष्टी करता
प्रत्येक राजांना हे आमंत्रण मिळालेलं आहे. त्या राजांनी आता त्या दरबारामध्ये स्थानापन्न व्हावं. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होती अशी घोषणा केली. सगळे राजे प्रत्येकाच्या सिंहासनावरती बसले. विश्वामित्र सिद्ध झाले. विश्वामित्रांच्या बाजूला राम, उजव्या बाजूला राम, डाव्या बाजूला लक्ष्मण. आणि राजे जनकाने सांगावं की जो पण ज्याची घोषणा मी केली तो समय जवळ आलाय. त्यामुळे प्रत्येक राजाने उठायचं, आपली ताकद आपली शक्ती दाखवायची, पणाला लावायची. आणि जो राजा, देशोदेशींचे राजे आलेले हो, जो राजा ही ताकद शक्ती दाखवेल त्याच्या गळ्यामध्ये जानकी वरमाला घालेल, सीता वरमाला घालेल. त्याचबरोबर राम आहेत, लक्ष्मण आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये स्वच्छ वाल्मिकीने सांगितले की राम हे सीतेला मिळवण्याकरता आलेले नाहीत. हे विश्वामित्रांच्या सांगण्यावरून स्वतः नको म्हणत असताना सुद्धा गुरूंची आज्ञा कशी मोडायची हा सगळा विचार डोक्यामध्ये. गुरूंनी सांगितलं नाही एकदा, मला पटतंय न पटतंय हा पुढचा विचार हो, परंतु गुरूंची आज्ञा आहे म्हणून राम आले, लक्ष्मण आले. ती ताकद आहे म्हणून या ताकदीच्या मिळालेल्या या सगळ्या ताकदीवर मी काहीही करेल हे बोलणारे, हे असं करणारे राम नाही, लक्ष्मण नाही. वास्तविक बघता लक्ष्मण जर आधी उठले असते, लक्ष्मणांचा सुद्धा हाच पराक्रम असता. परंतु ज्याच्या करता विश्वामित्रांनी निमित्तक म्हणून केलं त्या रामाला मुद्दामूनच आहे. त्या गोष्टी करताच विश्वामित्रांना याची कल्पना आहे हो. प्रत्येक राजाने उठावं. एक एक राजे उठायला लागले. प्रयत्न करतायत उचलण्याचा, परंतु उचलता येत नाहीये. काही जणांनी आधी केलेले ते सगळं काय असतं ते दूध, एकदा दुधाचा चटका बसला की ताकही फुलतो ना, त्याप्रमाणे अनेक बाकीचे राजे आधीच्या राजांना बघून नुसतं नमस्कार करूनच परत आले असं वर्णन आहे. रावणाची ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रावण कधी काही आला होता उचलायला, सगळ्यांना माहिती. फजिती कशी झाली, प्रत्येक जण झाला, सगळे जण झाले. सगळे राजे या रामाला हसतात, लक्ष्मणाला हसतात की आमच्यामध्ये हा वस्तू कोवळे तरुण हे काय उचलणार, हे काय उचलणार. परंतु हे असं सगळ्या पूर्ण दरबारामध्ये काही विक्षिप्त अशी काही मंडळी होती, राजे होते. पण आता सगळ्यांचा नंबर झाला. सगळेजण आपल्या सिंहासनावरती बसले. आणि आता मात्र राजे जनक भडकले. राजा जनकांनी आपलं सिंहासन सोडलं असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये. सोडलं आणि असे मध्य स्थानावरती आले. म्हणाले की ह्या दरबारामध्ये कोणीही हे धनुष्य उचलू शकत नाही. मी हा पण करून बसलो आहे, ही घोषणा करून बसलो आहे. आता त्या घोषणेवरतीच मला ठाम राहिलं पाहिजे. 25 हेक्टरी जय जय, ती घोषणा मला आता बदलून चालणार नाही. कितीही काही झालं तरी, कुठलाही प्रादुर्भाव येऊ दे आणि काही येऊ दे. सांगायचा मुद्दा, जनक सांगतात ही घोषणा करून मी बसलेलो आहे, तर त्या शब्दाला आता मला जागलं पाहिजे. पण ह्या दरबारामध्ये कोणीही वीर नाही का, कोणीही वीर नाही. वर्णन असं आहे की जानकीनं लहानपणी हे धनुष्य हातामध्ये घेऊन खेळवलेलं आहे. जनक सांगतात माझी जानकी लहानपणी ज्या धनुष्यासोबत खेळली ते धनुष्य सुद्धा तुम्हाला उचलता येत नाही. ही वीरता गेली कुठे, असे तीनदा म्हणाले जनक. ही वीरता गेली कुठे, ही वीरता गेली कुठे, ही वीरता गेली कुठे, असे शब्द ऐकले आणि लक्ष्मण भडकला. लक्ष्मण आला. राजे जनक आपण सांभाळून बोला. आपण विचारता प्रभू रामचंद्रांसारखे दिव्य तेजस्वी असं राजकुमार ह्या दरबारामध्ये बसला असताना आपण विचारता वीरता कुठे गेली. हा त्यांचा अपमान आहे, हा त्यांचा अपमान आहे. आपण थोडं भानावर येऊन बोला. राजा जनकांना लक्ष्मणानं सांगितलं, विश्वामित्रांनी लक्ष्मणाला सांगावं लक्ष्मणा शांत हो. पण लक्ष्मण भडकणं हे स्वाभाविक आहे हो. रामाकरता प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष्मणाचा त्याग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष्मण सिंहासनावरती येऊन बसला. राजा जनक परत आपल्या सिंहासनावरती बसले. राजा जनक सांगतात मला कोणाचाही अपमान करायचा नाहीये, माझा असा मुळीच हेतू नाही कोणाचा अपमान होईल. पण आता विश्वामित्र सांगतात की या दरबारामध्ये आता कोणीच काही करू शकत नाही, परंतु रामा
रामाकडे बघितलं. रामांकडे बघितल्यावरती अशी सांगायची सुद्धा गरज लागली नाही बरं विश्वामित्रांना की आता ते उचल. विश्वामित्रांनी रामांकडे बघितल्यावरती रामाला समजलं की काय करायचं. तसं आमचं तिघांचं असतं बरं का. एकदा बघितलं की समजतं. त्यांनी माझ्याकडे मी त्यांच्याकडे. असो मुद्दा असा, विश्वामित्रांनी रामांकडे बघितलं, राम उठले. पहिलं म्हणजे ज्या जमिनीवरती आपण उभ्या आहोत त्या जमिनीला धरती मातेला वंदन केलं. ईशान्य दिशेकडे बघून आपले वडील दशरथ यांना तिथूनच त्यांनी नमस्कार केला. ते अयोध्येमध्ये आहे. आपली माता कौशल्याला नमस्कार केला. गुरु विश्वामित्र आणि अयोध्येमध्ये असणारे वसिष्ठ यांना नमस्कार केला आणि शेवटी जनकांना नमस्कार केला. सीतेकडे फक्त किंचित बघितलं, जानकीकडे बघितलं आणि निघालं. प्रभु उठले से आज्ञा मानुनी. प्रभु उठले से आज्ञा मानुनी. प्रभु उठले से आज्ञा मानुनी. प्रभु उठले से आज्ञा मानुनी है. प्रभु उठले से अहो प्रभु उठले से अहो प्रभु उठले से आज्ञा मानुनी है. नमस्कार चिंतित जाती भूर. नमस्कार अहो नमस्कार अहो नमस्कार चिंतित जाती भूर है. प्रभु उठले से आज्ञा मानुनी है. प्रभु उठले से आज्ञा मानुनी. धनुष्य घेऊन ते कडकडाट होई. धनुष्य घेऊन ते कडकडाट होई. धनुष्य घेऊन ते कडकडाट होई. धनुष्य घेऊन ते धनुष्य घेऊन ते अहो धनुष्य घेऊन ते अहो धनुष्य घेऊन ते धनुष्य घेऊन ते. थोडा कपड्यामध्ये सुद्धा कडकडट झाला पाहिजे. धनुष्य घेऊन ते धनुष्य घेऊन ते कडकडाट होई. धनुष्य घेऊन ते धनुष्य घेऊन ते धनुष्य घेऊन ते कडकडाट होई. जनकाची अहो जनकाची अहो जनकाची ही सीता झाली रामची. प्रभु उठले से आज्ञा मानुनी है. प्रभु उठले से आज्ञा मानुनी है. प्रभु उठले से आज्ञा मानुनी है. प्रभु रामचंद्र भगवान की जय. धनुष्य घेऊन ते कडकडाट होई. हातामध्ये धनुष्य घेतलं, कडकड असा आवाज आला. प्रत्येक जणाची मान जसे असे पुढे बघायला आले होते ते जे पाटील झाले. प्रत्येक राजा विशुद्ध पडला असं वर्णन आहे वाल्मिकी रामांमध्ये. प्रत्येक राजा ते पाहूच शकले नाहीत हो. कारण धनुष्य तोडणं हे प्रत्यक्ष भगवंताने दिलेलं दर्शन हे असं समजलं जातं असं वाल्मिकीने सांगितलंय रामायणामध्ये. इतकं त्या ताकदीवरती ते धनुष्य तोडलं गेलं. आणि यानंतर तिथं उभी असलेली जानकी सीता हातामध्ये वरमाला घेऊन उभी आहे. ती वरमाला घेऊन प्रभू रामचंद्रांच्या समीप आली. चरित्र फार मोठं आहे बरं. हे लगेच कसं झालं, कीर्तनात अशा 2 मिनिटात गोष्टी होतात बरं. ती समीप आली, लग्न झालं, खाऊन पिऊन सगळे गेले.
परंतु यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. लगेच राजा जनकांनी फक्त सीता आणि रामाचं नाही जोडवलं बरं. पूर्वी कसं असायचं, आपला भाऊ कुशध्वज त्याच्या 2 मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्याही दोघांची लग्न भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी लावून दिली. त्याचप्रमाणे सीतेची बहीण म्हणजे उर्मिला हिचं लग्न लक्ष्मणाशी लावून दिलं. अशी 4ही जणांची लग्न एकत्र झाली आहेत. आणि म्हणून लग्न झालं म्हणजे एक मंगलाष्टक व्हायला हवं. कीर्तनाचा तो मान आहे. ते मंगलाष्टक म्हणायचं आणि कीर्तनाकरता थांबायचं. कंठे यस्य विराजते हि करलम् शीर्षे च मंदाकिनी वामांगे विललज्जनं सुहितं चरित्र गुंफायते. जय जय रघुवीर समर्थ शुभमंगल सावधान. सीता आणि रामांचं लग्न झालं. असं जे सीतेला प्रभू रामचंद्र मिळाले कशाच्या जोरावर मिळाले? बहु चांगले नाम या राघवाचे. भक्तीमधलं जे परमप्रेम आहे ते परमप्रेम भक्तीच्या इथं ठेवून या जानकीनं म्हणजे या सीतेनं संपूर्ण या संसाराचा गाडा राखला. आणि म्हणूनच हे सगळं दिव्य तेज सीतेला प्राप्त आहे. म्हणूनच प्रभू रामचंद्रांची जोडी, प्रभू रामचंद्र आणि सीता यांची जोडी ही त्यामध्ये नावारूपाला पती पत्नी अशी कुठे पती पत्नी बघ. अनेक राजे होऊन गेले हो, पण एक पत्नी धारण हे जे व्रत आहे ते फक्त रामाचं आहे. आणि म्हणून राम आणि सीता ही जी जोडी वाल्मिकी रामायणामधून आपल्याला बघायला मिळाली. असाच हा कालखंड, या जीवनाचा कालखंड आपण म्हटलं या जीवनामध्ये सुख हवं ते तसं सुख हे प्रत्येकाला मिळो हे आपण प्रभू दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करायची. उद्याच्या कीर्तनामध्ये नारद भक्ती सूत्र 3 या गोष्टीवर आपण विचार करायचा. सोबत समर्थांचा निरूपणाकरता घेतलेला हा श्लोक त्याचाही विचार करायचा आणि त्याला जोडून आख्यान असा उद्याचा कीर्तनाचा भाग. आणि म्हणून मूळ भंगामध्ये आमचे समर्थ काय सांगतात की जीवनामध्ये काय घ्या. बहु चांगले नाम या राघवाचे. बहु चांगले नाम या राघवाचे. हो बहु चांगले नाम या राघवाचे. अतिसाची स्वल्प सोपे पुकारे. हो अतिसाची स्वल्प सोपे पुकारे. बहु चांगले नाम या राघवाचे. करी मूळ निमूळ येता भवाचे. करी मूळ निमूळ येता भवाचे. निवा मानवा हेची कैवल्य
देव देवराया मागणे हे आपुसे तुझ्या पाया देव शेतकरी सदा आकुशाल करी मागुते आम्हाला नसो आमुचा सोबती कोणी उपाशी नसो आमुचा सोबती कोणी आकाशी नसो कपड्यांची पुन्हा नाही वाण मिळो सर्वांना पुरेसे मकान दिवा बत्तीला कधी न पडो